जिल्ह्याच्या मुख्यालयाला चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा. वडकळ अलिबाग रस्त्याच्या कामाची टोलवाटोलव. चौपदरीकरणाचं कामही रखडले. पेन प्रतिनिधी किरण बांधनकर. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहराला जोडणारा एकही रस्ता चांगल्या स्थितीत नाही. अलिबाग वडखळ मार्गाचा 10 वर्षापूर्वी चौपदरीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला, परंतु अद्यापही या रस्त्याच्या कामाची जबाबदारी कोणत्या खात्यावर आहे हे अद्याप प्रशासनानं निश्चित झालेलं नाही. त्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होणार असा सवाल जिल्ह्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. मुंबई गोवा महामार्गाला जोडण्यासाठी वडखळ अलिबाग हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. या मार्गावर नेहमी रहदारी असल्यानं त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी केली जाते. आज गुरुवार दिनांक 23 रोजी माजी आमदार सुभाष पाटील यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांची भेट घेत महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामात यंत्रणाची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबदारी झटकत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडलाय. सुरुवातीला अलिबाग ते वडकळ हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर मात्र याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले. यानंतर या महामार्गाचं चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे सर्वेक्षण प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला, पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भूसंपादनाची किंमत अधिक असल्यानं आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्यानं या मार्गाचं चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बारगण्यात आला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानं हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली. त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला. मात्र हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. राजपत्रात नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले की महामार्गाचं हस्तांतरण होतं, तसं नोटिफिकेशन प्रसिद्ध झालंय. त्यामुळे अलिबाग वडकळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे असे सांगत महामार्ग बांधकाम प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर आपल्या विभागाची जबाबदारी झटकून टाकतात. तर त्याच वेळेला महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही, हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही असं राष्ट्रीय बांधकाम विभाग पेनचे कार्यकारी अभियंता शैलेंद्र गुंड सांगतात. त्यामुळे या रस्त्याची जबाबदारी नक्की कोणाकडे हेच अद्याप प्रशासनाला समजलेलं नाही. शहराच्या वेशीवर मोठमोठे खड्डे. आज रस्त्याची अलिबाग शहराच्या वेशीवर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेत. या खड्ड्यामुळे शहरात येणाऱ्या पर्यटक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. खराब रस्त्यामुळे वाहनाचा वेग मंदावणार असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते, पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. सुट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे अर्धा तासाचं अंतर पार करण्यासाठी तास ते 1.5 तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कुणी हा प्रश्न अनुत्तरित आहे. जिल्ह्याचे मुख्यालय चांगल्या रस्त्यानं जोडणं अत्यावश्यक आहे, मात्र सातत्यानं याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. महामार्ग प्राधिकरण हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित केल्याचं सांगतंय, तर राष्ट्रीय महामार्ग विभाग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं सांगतो. सतत पाठपुरावा करूनही महामार्गाच्या दोन्हीही यंत्रणा टोलवाटोलवी करत आहेत असं सुभाष पंडित पाटील माजी आमदार अलिबाग विधानसभा यांच्या प्रतिक्रिया आहेत. या महामार्गाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे देण्यात आलेली आहे. तशा प्रकारचं नोटिफिकेशन झालेले असतानाही तांत्रिकदृष्ट्या हस्तांतरण झालेलं नाही. रस्त्याच्या बाजूचा ढाडोरा, खड्डे बुजवणे अशी देखभालीची कामं 15 दिवसात पूर्ण केल्यानंतर पुढील 1 महिन्यात या रस्त्याची जबाबदारी हस्तांतरित केली जाणार आहे असं संदेश शिर्के निवासी उपजिल्हाधिकारी रायगड यांनी म्हटलंय. काय निर्णय झाले? बैठक अशी होती की अलिबाग वडखळ रस्त्याचं रुंदीकरण होत नाही. बरेच खासदार साहेब आहेत, आमदार आहेत, पण त्या रस्त्याकडे काय लक्ष देत नाही ते मला प्रश्न पडला आहे. रस्त्याची आज पुढचा पावसाळा आला तरी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी पण काढलेली नाही. मीटिंगमध्ये असं लक्षात आलं की रस्ता कोणाच्या मालकीचा हेच अजून सर्टिफाय झालेलं नाही. NHच्या सध्या आमच्याकडे नाही, नॅशनल हायवे आमच्याकडे नाही, BNC वालेमध्ये आम्ही हस्तांतर केलं आहे. पण या मीटिंगमुळे आता जे डेप्युटी कलेक्टर होते त्यांनी सांगितलं की याचा निकाल 10-15 दिवसात लावा आणि NHला त्यांनी निर्देश दिले की रस्त्याच्या दुतर्फा असणारे गवत काढणे, रस्त्याला बोर्ड लावणे, त्याचबरोबर जी साफसफाई जे खड्डे पडलेले आहेत ते दुरुस्त करावे. आणि विशेषतः JSW कंपनीच्या संदर्भात विषय होता का JSW कंपनीच्यामुळे होणारं वायू प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण आणि धुळीचं प्रदूषण याच्यावरती
पर्यावरण विभागाचे पण अधिकारी आले होते. ज्या JSW कंपनीच्या लगत जे पार्किंग आहे त्याच्यामुळे धूळ उडते आणि पर्यावरणात या प्रदूषणामध्ये वाढ होते. त्याचे पण निर्देश द्यायला मी मीटिंगमध्ये ठरलं, अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि शनिवार, रविवार आणि शुक्रवार या दिवशी जी ट्रॅफिक होते अलिबाग वडखळ रस्त्यावर, तेव्हा अवजड वाहनं त्या ट्रॅफिकच्या वेळा सोडू नयेत असा पण मी तिथे विषय मांडला. त्याला पण प्रशासनाने निर्णय दिला की तसे आदेश काढण्याची त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे. मला निश्चित खात्री आहे की हा प्रश्न अलिबाग वडखळ रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यकर्ते राज्य करतात, त्यांच्या जिल्ह्याचं राजधानीचं ठिकाण. पण भारतामध्ये एकमेव असं जिल्ह्याचं ठिकाण आहे का ते 4 पद्धतीने जोडलेलं नाही. त्यावेळेला हा रस्ता मंजूर झाला होता, पण रस्त्याच्या खर्चापेक्षा जागेला किंमत जास्त होते म्हणून तो रस्ता रखडला. त्याच्यानंतर अलिबाग विरार रस्ता हा होईल म्हणून हा रस्ता थांबवला. अरे एकेका शहराला तुम्ही 10 रस्ते करता आणि पर्यटन जिल्हा असणारा अलिबाग आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण असणाऱ्या जिल्ह्याला रस्ता का जोडला जात नाही हा प्रश्न या निमित्तानं मी उपस्थित केला होता. प्रशासनाने त्याची 15-20 दिवसात काय होते याची मला कळवलं आहे.